सीमेवर ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याविषयीची अधिक माहिती देत आहोत। नौशेरामध्ये काय घडलं, कशा पद्धतीने चकमक झडली, या सगळ्या विषयी आपण बोलतोय। आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी पुन्हा एकदा बघूया। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकची घाबरगुंडी उडालेली आहे। इम्रान खानने भारताकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती मिळते। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाक अक्षरशः काकुळतीला आलेला आहे। भारताच्या हवाई कारवाईमुळे पाकिस्तान घाबरलेला आहे। युद्धखोर पाकिस्तानने आता नरमाईची भाषा करायला सुरुवात केलेली आहे। अगदी आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी येते। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकची घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळते। इम्रान खाननं भारताकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवलेला आहे। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान अक्षरशः काकुळतीला आपल्याला आलेला पाहायला मिळतोय। युद्धखोर पाकिस्तानची आता नरमाईची भाषा सुरू झालेली आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे तज्ञ अभ्यासक शैलेश देवळानकर आहेत। देवळानकर सर, कसं बघता इम्रान खानच्या या प्रस्तावाकडे? इम्रान खानचा हा जो कन्सिलेटरी स्टँड आहे तो यासाठी आपल्याला म्हणता येईल की ज्या पद्धतीने आज पाकिस्ताननी सकाळी आपल्याकडे हवाई हद्दीचं उल्लंघन करून जी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि भारताने कमालीची सजगता दाखवत आपण तो हल्ला अत्यंत योग्य पद्धतीने परतावून लावलेला आहे। आणि तो बघता आज पाकिस्तान शैलेंद्र देवळानकर यांच्याशी आपण संवाद साधत होतो, मात्र त्यांचा संपर्क तुटलेला आहे। संदीप, मात्र अत्यंत नरमाईची भूमिका पाकिस्तानकडून घेतली गेलेली बघायला मिळते। सकाळपासून जेव्हा वेगवेगळ्या तज्ञांशी या सगळ्या घडामोडींविषयी आपण बोलत होतो तेही वारंवार आपल्याला सांगत होते की कुठेतरी घाबरगुंडीमध्ये केलेलं करायचं काय हे कळत नाही, यामधून आलेलं त्यांचं पाकिस्तानचं ही ऍक्शन आहे असं सांगितलं जात होतं। सरकार असेल किंवा पाकिस्तान लष्कर असेल यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्याचं दिसून येतं। एक मोठा संभ्रम जो आहे तो पाकिस्तानमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे त्यांची भूमिका जी आहे ती बदलताना दिसते आहे। आक्रमक भूमिका घ्यायची काही शांततेची भूमिका घ्यायची, हा पाकिस्तान समोरचा प्रश्न आहे। आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी वेगवेगळ्या कुरापती पाकिस्तानकडनं होताना दिसते। आता भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली पाहायला मिळते। कारण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवलेला आहे। भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाक अक्षरशः काकुळतीला आलेले आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, शैलेंद्र देवळानकर आपल्या सोबत आहेत। देवळानकर सर, यासाठी इम्रान खान हे कन्सिलेटरी स्टँडला आलेले आहे। आपला कॉल होल्डवर ठेवलेला आहे। पुन्हा एकदा काही तांत्रिक कारणांमुळे शैलेंद्र देवळानकर यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे। आपण पुन्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। पण पाकिस्तानचं जर आपण बघितलं तर पाकिस्तान वेगवेगळ्या भूमिका बदलताना दिसतोय। आज सकाळी भारतीय हवाई क्षेत्रामध्ये त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्यांच्यामध्ये भारतानं चोख प्रत्युत्तर देत त्यांचं एक विमान पाडलेलं आहे। आणि त्यामुळेच घाबरलेल्या पाकिस्ताननं कुठेतरी आता चर्चेचा प्रस्ताव पुढे केलेला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव मांडलेला आहे। पाकिस्तानकडून जी संभ्रमावस्था आहे तीच बघायला मिळते, कारण 11:15च्या दरम्यान पाकिस्तानच्या दोन लढाऊ विमानांनी भारत क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। भारताने चोख प्रत्युत्तर दिलं, माघारी परतावं लागलं। एका विमानाला दुसरं विमान पाडण्यात आपल्याला यश आलं आणि त्यानंतर आता इम्रान खान यांनी नरमाईची भूमिका घेतलेली आहे। चर्चेचा प्रस्ताव पाठवलेला आहे। परराष्ट्र खात्याने महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली। भारतीय हवाई दलानं पाकचं लढाऊ विमान भारतानं पाडलं हे स्पष्ट केलं। या घडीला अजून काही महत्त्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचतायत। या कारवाईमध्ये आपण सुद्धा आपलं एक MiG-21 विमान गमावलेलं आहे आणि एक पायलट बेपत्ता आहे। तो पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे। आम्ही सत्य तपासून बघत आहोत असं परराष्ट्र खात्यानं म्हटलेलं आहे। नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय माहिती देण्यात आली बघूयात। I am joined by Air Vice Marshal R.G.K. Kapoor. I will read out a prepared statement on recent developments on India-Pakistan front. We will not take any questions after my statement. India had informed about counter-terrorism action it took yesterday against a terrorist training camp of Jaish-e-Mohammed in Pakistan, based on credible evidence that Jaish-e-Mohammed intended to launch more attacks. Against this counter-terrorism action, Pakistan has responded this morning by using its Air Force to target military installations on the Indian side.
Due to our high state of readiness and alertness, Pakistan's attempts were foiled successfully. The Pakistan Air Force was detected and the Indian Air Force responded instantly. In that aerial engagement, one Pakistan Air Force fighter aircraft was shot down by a MiG-21 Bison of the Indian Air Force. The Pakistani aircraft was seen by ground forces falling from the sky on the Pakistan side. In this engagement, we have unfortunately lost one MiG-21. The pilot is missing in action. Pakistan has claimed that he is in their custody. We are ascertaining the facts. Thank you very much. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही जी पत्रकार परिषद घेतली, अत्यंत थोडक्यात त्यांनी आज दिवसभरातल्या घडामोडींचं स्पष्टीकरण दिलं. नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत. आपण त्यांच्याशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. प्रशांत, आपण सगळ्यात आधी याविषयी सांगाल की आता पाकिस्तानची नरमाईची भूमिका बघायला मिळते. असंही कळतंय की इम्रान खान यांच्याकडून प्रस्ताव पाठवला गेलेला आहे. चर्चेचा हा प्रस्ताव आहे, शांततेचा हा प्रस्ताव आहे. काय सांगता येईल याविषयी? महत्वाचं म्हणजे जर बघितलं, म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान आहे इम्रान खान, त्यांनी आपल्या संसदेला संबोधित करताना ही माहिती दिल्याची प्राप्त झालेली आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण, यामध्ये त्यांनी संबोधित करताना म्हटलंय की युद्ध नको, आम्हाला शांती हवी आहे. शांतीच्याच मार्गाने ज्याही तडजोडी करायच्या त्या कराव्यात. भारत आणि पाकिस्तान हे शेजारी राष्ट्र आहे आणि दोन्ही राष्ट्रांनी जर चर्चेच्या मार्गातून तोडगा काढला तर दोन्ही देशातील नागरिकांना सुखरूपपणे राहता येईल. आणि म्हणून आमचा प्रस्ताव आहे की जी ही परिस्थिती सध्या आता तणावपूर्ण परिस्थिती भारत पाकिस्तान सीमावरती निर्माण झालेली आहे, त्या संदर्भात शांततेच्या मार्गाने चर्चा करावी, शांततेच्या मार्गाने तडजोडी कराव्या असंही त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे. आणि जोही मार्ग काढता येईल तो शांततेच्या मार्गाने काढावा असंही त्यांनी स्पष्ट म्हटलंय. यामागे एक महत्वाचं कारण, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानवर एक मोठा दबाव आहे. खास करून जर बघितलं, अमेरिका असो किंवा चीन असो, यासारख्या देशांनी त्यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि त्यांना स्पष्ट म्हटलेलं आहे की आपण शांततेच्याच मार्गाने पाकिस्तान आणि भारत दोघांमधल्या चर्चा कराव्यात. कुठल्याही प्रकारचा युद्धाचा उहापोह नको, युद्धजन्य परिस्थिती नको. यामागे कारणही असं आहे की चीनची मोठी गुंतवणूक ही पाकिस्तानमध्ये आहे आणि जर युद्ध झालं तर ती गुंतवणूक जी आहे, ते अनेक जे सेंटर आहे ते देखील उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीननी असो किंवा सोबत अमेरिका असो, याशिवायही अफगाणिस्तान असो, इराण असो, यासारखे जे राष्ट्र आहे शेजारी राष्ट्र पाकिस्तानचे, त्यांचाही एक मोठा दबाव पाकिस्तानवरती आहे. त्याचमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव येत आहे. नक्की. पण प्रशांत, मुद्दा हाच आहे ज्याविषयी आपण अधिक स्पष्टता करू शकाल. एका बाजूला सकाळी 11-12च्या दरम्यान अशा प्रकारे आगळीक करायची, भारतीय लष्करी तळ उधळून देण्याचा प्रयत्न करायचा, आणि दुसरीकडे अगदी 4 तास नाही उलटतात तर लगेच संसदेमध्ये संबोधित करताना असं म्हणायचं की आम्हाला शांतता हवी आहे, आम्हाला युद्ध नको आहे. याचे अर्थ काय काढायचे? बरोबर आहे. हा पाकिस्तानचा इतिहास आहे. 1993 पासून जर आपण बघत असेल, मुंबईतला जी दंगल होती, त्यानंतर बॉम्बस्फोट होते, त्यानंतर 26/11चा अनुभव असो आपल्याला, किंवा कारगिलचा अनुभव असो, किंवा इतरही असे अनुभव भारताने घेतलेले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानची घुसखोरी आणि पाकिस्तान किती खोटारडं राष्ट्र आहे याचा अनेकदा अनुभव घेतलेला आहे. ते सार्वत्रिकपणे शांतीचा मार्ग बोलतात आणि रात्रीच्या अंधारामध्ये ज्या पद्धतीने ते कारवाया करतात याच्या अनेक उदाहरणं आहेत. LOC पार करून शेजारी पाकिस्तानमधून आपल्या भारतामध्ये अतिरेक्यांना पाठवलं जातं, ते पाकमध्ये प्रशिक्षित केले जातात. त्यामध्ये पाकिस्तानमध्ये प्रशिक्षित केलेल्या अतिरेक्यांना भारतात पाठवून मोठमोठ्या घटना केल्या जातात. पुलवामा हे अत्यंत आत्ताचं ताजं उदाहरण आहे, ज्यामध्ये जो प्रशिक्षित दहशतवादी होता, अतिरेकी होता, त्याला सुद्धा पाकिस्तानमधूनच प्रशिक्षण मिळालं होतं आणि एक मोठा हल्ला त्यांनी आपल्या भारतीय निमलष्करी दलाच्या संपूर्ण कॉन्वॉयवर केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर बोलाची भाषा वेगळी आणि करायची भाषा वेगळी अशी पाकिस्तानची आहे आणि हा अनुभव भारताला आहे. त्यामुळे भारत नेहमी सजगपणे पाऊल टाकतोय आणि ज्या पद्धतीनं या बाता केल्या जातात पाकिस्तानच्या, त्याला उत्तर देण्याची क्षमता भारत सरकारकडे आहे आणि त्याचमुळे पाकिस्तानला होऊ शकतं चारी मुंडात चित पडावं लागेल असंही राजकीय विश्लेषकांना आणि संरक्षक विश्लेषकांना वाटतं. नक्की. प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुद्धा सुरू आहे, त्याविषयीची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत.